अचानक भयानक आज उन्हाची खास भागवण्यासाठी आज आम्ही आलो आहे जय मल्हार वॉटर पार्क येथे. आत गेल्यावर बँड वगैरे घातलं, रस्ताभर ऊन खाऊन अंगाची लाही झाली होती. म्हणून सर्वात आधी इथं एक थंडगार माझा ढोसला. तवा कुठं जीवात जीव आल्यासारखं वाटलं. सकाळपासून पोटामध्ये उंदरं उड्या मारत होती, त्यामुळे इथल्या झणकेदार मिसळवर ताव मारत 8 पाव संपून मस्त एक ढेकर देऊन इथल्या निसर्गरम्य व मनाला शांतता देणाऱ्या वातावरणामध्ये फेरफटका मारला. आलो की सगळीकडे फिरायचा हा आपला नियम आहे, त्यामुळे इथल्या मिनी स्पेस स्ट्रक्चरला भेट देण्यासाठी आलो. या ठिकाणी विविध ग्रहांची माहिती आणि आपलं बुंग करून इस्रोचं आकाशात जाणारं रॉकेटसह बरेच काही गोष्टी इथं पाहायला मिळाल्या. इथं असणाऱ्या इस्रोच्या सूटमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनीच फोटो काढायची मजा एक घेतली होती. इथून बाहेर निघत मज्जा आहे की मज्जा हा पाडा म्हणत आम्ही पुढचा प्रवास केला. तर आमचे योगेश भाऊ म्हणले की आलोच तसं किल्ले पर्यटनलाही भेट द्यावीच लागते. त्यामुळं बाहेर मस्त तोफा बिपा ठेवल्या अस्सल मराठमोळ्या वातावरणात आम्ही किल्ले पर्यटनला भेट देण्यासाठी आतमध्ये गेलो. या ठिकाणी भारतातले विविध प्राचीन वास्तूंची माहिती, किल्ले, मंदिरं व लेण्यांची माहिती दिलेली होती. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची देखील इथे माहिती होती. आजूबाजूचा परिसर बघता आम्ही जसं काय ऐतिहासिक सफारीवर आलो आहे असंच वाटत होतं. इथून बाहेर निघताच इथल्याच बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीवर आम्ही मजा घेतली. बाण मारण्याचा बराचसा प्रयत्न केला, पण बाण काही लागतच नव्हता. सगळे नियम हुकत होते, पुकत होते, पण आम्ही काही शांत बसत नव्हतो. शेवटी सगळ्यांनी ट्राय करून झालं. 1 डोळा 2 डोळा सगळे डोळे बंद केले, पण काय बाण लागायला तयार नव्हता. शेवटी मी एक बाण घेतला, नेम धरला आणि सोडला तो, पण बाण काय लागला नाही. शेवटी आम्ही धनुष्य खाली नेऊन पुढं निघून गेलो. पहिला आतमध्ये जाऊन कापडं बिपडं बदलून मोबाईलला प्लास्टिकचा चड्डी कवर घातला आणि पहिली एंट्री मारली ती रेन डान्समध्ये. गाणे काय थांबत नव्हती आणि पोरं काय आज ऐकायच्या बेतात नव्हती. नुसतं नाचायचं. जे स्टेप येतं ते करायचं. सगळ्या प्रकारची गाणी वाजत होती आणि पोरं आपली मस्त एन्जॉय करत होती. आम्ही डीजेला सांगायचं हे गाणं लाव, ते गाणं लाव, ते बी लावायचं ना आम्ही पण नाचायचो. पोरं काही इथं बी ऐकत नव्हते. एकदा काही त्यांनी वॉटर स्लाईड खेळायला चालू केलं की मग ऐकत नव्हते. एका मागे एक वर चढायचा की घसरायचा आणि मी त्यांच्या मागे तेच करायचो. गाण्याचा आवाज काय थांबत नव्हता. नाचायचा किडा काय आमचा शांत होत नव्हता. नाच म्हणलं, वरून वॉटर बकेट पडली म्हणलं, मनासारखी नाही पडली एवढी, म्हणून मी बसलो मध्ये फातकळ मांडून आणि जे पाणी पडलं की अरा. इथल्या वॉटर स्लाईड ह्या सोने आणि चांदीच्या दरापेक्षा जास्त उंच होत्या आणि शेअर मार्केटपेक्षा जास्त वेगाने घसरत होत्या. त्यामुळे या घसरणाऱ्या वॉटर स्लाईडचा आम्ही देखील कडकडून मनसोक्त जवळ कंटाळा येत नाही तवर आनंद घेतला. आता मी तुम्हाला माझ्या वाघासारख्या मित्राची ओळख करून देतो. हा आहे विकी, हा आहे अतुल, या मावशी आमच्यात नाही, हा अप्रोजी, हा हे योगेश भाऊ आणि आहे विकास भाऊ. हे सगळे माझे बालपणीचे मित्र आहे बरं का. पोरांनी वॉटर पार्कचा एक कोपरा सोडला नाही बघा. इथं झाले की तिथं आणि तिथं झाले की तिथं दिवसभर म्युझिक. ए घर 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 ये घर 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 फिरून झालं. नको तिथं नाचून झालं, नको त्या छत्रीखाली भिजून झालं. पोरांना काय कंटाळा येत नव्हता. मी बी त्यांना काय बाहेर निघू नका म्हणलं. बराच वेळ पाण्यात भिजून झाल्यानंतर पुन्हा एकदा पोटामध्ये उंदरं, कावळे सगळे प्राणी उड्या मारायला लागले होते. म्हणलं जेवायचा टाईम झालाय, चला. मला इथली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथलं जेवण. मराठी माणसाला आवडेल असं जेवण आहे इथलं तर एकंदरीत बघितलं तर फॅमिलीसोबत येण्यासाठी हा एकदम बेस्ट स्पॉट आहे. बराच वेळ पाण्यामध्ये टाईमपास केल्यानंतर
जी नाचून झाल्यानंतर ज्या काही आम्हाला भुका लागल्या होत्या, जेवण बघून ती भूक आणखीच वाढली बघा. सगळं आयटम एक एक ताटामध्ये ठेवलं. यांनी जेवणामध्ये बरंचसं आयटम, मट्टा होता, पुरणपोळी, गुळवणी, आमरस, खीर, कढी, आमटी, पिवळा बटाटा, अरे एकशे एक आयटम होते. मराठी माणसाला आवडलं असं तिथलं जेवण होतं. आम्ही पण बघितलं ना ताव, म्हणलं मारा जेवणावर ताव. मस्त मित्रांसोबत गप्पा टप्पा रमत गमत मस्त जेवण चाललं होतं. बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळेजण असे एकत्र बसून जेवत होतो, त्यामुळे लय भारी वाटत होतं. आता जेवण जिरवण्यासाठी पुन्हा आम्ही इकडच्या ॲक्टिव्हिटीज खेळण्यासाठी आलो. माझा सल्ला आहे की इथं फॅमिलीसोबत तुमचा लय भारी टाईम स्पेंड होईल. जर का तुम्ही इथं फॅमिलीला घेऊन गेले ना, ते खुशच होणार. इथल्या रोप सायकलिंग वगैरे, टायर वगैरे, घसरकुंड्या, झोके बिके, वॉटर पार्क झाल्यानंतर टाईमपास करण्यासाठी एक चांगली जागा आहे. हे बघा, हे आलं. हा मी आहे बरं का. हा ब्लॉग बनवतो. हो 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 हो. प्लेइंग ॲक्टिव्हिटीसोबत इथं जादूचा खेळ देखील होते. म्हणजे बघण्यासारखं बरंचसं काय होतं. आम्ही देखील खुर्च्यांवर बसलो, म्हणलं आटगडी नक्की करतोय काय बघूया. मस्त मन रमण्यासारखं वातावरण होतं. या भावने घेतला असं, ये ओंबट सोंबट प्रिन्स प्रिन्स प्रिन्स. चला मंडळी, जातो आता. आमचं फिरून बिरून झालं. तुम्ही पण उन्हाळा संपायच्या आधी एखादी चक्कर मारा. 4 वाघासारखे मित्र पकडा, नाही तर फॅमिलीला घेऊन वॉटर पार्कला भेट द्या. केव्हा यायची तुम्ही? झालं आमचं. बघतो आता पुन्हा कुठं फिरायला गेलो तर बनवून ब्लॉग. जय महाराष्ट्र.